आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी. मानवत तालुक्यात काल सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार यांनी दिनांक 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मानवत तालुक्यात सोमवार 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेले उभे पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून या पिकांची जोपासना केली होती. अतिवृष्टी गेल्यानंतर रब्बी पिकावर शेतकऱ्यांचा पुढील वर्षाचे अर्थकारण अवलंबून असणारे हरभरा, गहू, ज्वारी कापणीला असतानाच निसर्गाने घाला घातला. वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला टेकले असले साचलेले पावसामुळे पिकाचे दाणे काळे पडण्याची व सडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याने रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून ही पिके उभी केली होती. आता कुठे कापणीचे दिवस आले असताना पाऊस वाऱ्यात सर्व होत्यास नव्हते झाले. आता तोंडाशी आलेल्या घास पावसाने हिरावून घेतला आहे. आज कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेड कशी करायची, त्यामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. कृषी केंद्राची उधारी बालूरच्या ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबा जयंती साजरा. सेलू तालुक्यातील बालूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालूर गावचे सरपंच संजयभाऊ साडेगावकर होते, तर प्रमुख बौद्ध उपासकांनी रमाईचा त्याग ओळखला पाहिजे. एम भरणे. गंगाखेड शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची 128वी जयंती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गंगाखेडच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित पारवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या भारतीय बौद्ध महासभा उत्तर विभाग अध्यक्ष परभणी भरणे या प्रसंगी बोलताना म्हणाले की क्रांती सूर्याची सावली माता रमाईने आपली 4 मुलं आजारी असताना
मानवत नगरपालिकेच्या मालमत्ता करवाढी विरोधात नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मोर्चा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने परभणी शहरात आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी शासनाच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात महात्मा फुले चौक ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून राज्यातील विविध 22 प्रमुख शैक्षणिक समस्या मांडल्या. यावेळी विविध परभणीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. जय महाराष्ट्र संघटनेच्या शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार 23 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे रखडली आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जय महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागातील अधिकारी संवर्गापासून ते शेवटच्या संवर्गापर्यंतच्या आस्थापना ही जबाबदारी लिपिक संवर्गावर आहे.